आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एकीकडे एका मुलीच्या मनात वाढत चाललेली भीती, तर दुसरीकडे कुणाच्या डोक्यात शांतपणे तयार होत असलेला एक मोठा प्लॅन. घरात सगळं सुरळीत दिसत असलं तरी प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. कोणीतरी आशेने वाट बघत होतं, तर कोणीतरी सत्य लपवत होतं. एक भेट जी सगळं बदलू शकत होती. नक्की कुणाचं स्वप्न पूर्ण होईल आणि कुणाचं तुटेल? शांत हो ग युगा, काही ना काहीतरी सोल्युशन सापडेलच आपल्याला. युगाची अवस्था बघून रूपाला कसं तरी होत होतं. काय जात होतं त्या सक्षम पाटीलचं हिच्यासोबत लग्न करायला? माझी मैत्रीण इतकी सुंदर आहे, सुशील आहे, शिवाय फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जमीन मिळणार होती त्याला. पण नाही, मी जे ऐकलंय ते खरंच आहे. हे पाटील म्हणजे ना जरा जास्तच भाव खातात. सडियल कोटचा. इथे माझ्या मैत्रिणीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि याला फक्त डायलॉग बाजी करायची. युगाला सांगू का? नाही, नको. आधीच बिचारे टेन्शन मध्ये. मी जर त्या सक्षम पाटील बद्दल सांगितलं ना तर अजून टेन्शन घेईल. त्याच वेळी इकडे सगळेजण पाटील वाड्यावर पोहोचले होते. पूजेची सगळी तयारी झाली होती. पूजा फक्त घराच्या शांतीसाठी होती, त्यामुळे बाहेरचं कुणीही इन्व्हायटेड नव्हतं. फक्त पाटील फॅमिली आणि निंबाळकर फॅमिलीच उपस्थित राहणार होते. शिंदे फॅमिली मधून अंतरा पूजा अटेंड करणार होती. एका दिवसासाठी त्यांना यायला जमणार नव्हतं. जीवाताई, ही साडी ठीक दिसते ना मला? ठीक? अगं खूप सुंदर दिसते संत्रा. आज तुझी लाडकी आत्या 100% तुझी दृष्ट काढणार बघ. त्यांनी दृष्ट नाही काढली तरी चालेल, पण सरकारांनी ऍटलिस्ट एक तरी कॉम्प्लिमेंट द्यावी. बरं ऐक ना अंतरा, या ड्रेसवर आईचा चोकर छान दिसेल. मी तिच्याकडून घेऊन येते. हा, जीवा जाताच अंतराने समोर असलेल्या आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि स्वतःशीच गालात हसले. तिने फेंट ग्रीन कलरची साडी घातली होती, त्यावर कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाउज. थोडीशी फ्रंट हेअरस्टाईल करून बाकी केस तिने मोकळे सोडले होते. तिने जास्त काही सामान आणलं नव्हतं, त्यामुळे जीवाने तिचा एक ज्वेलरी सेट अंतराला घालायला दिला होता आणि त्या ज्वेलरीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. एकदा त्यांना दाखवून येऊ का? अचानक तिच्या मनात विचार आला. तशी ती ध्रुवच्या रूमकडे जायला निघाली. ती साडी सावरत त्याच्या दरवाजापर्यंत पोहोचलीच होती. तितक्यात त्याने दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. पण त्याने दरवाजा उघडायला आणि ती आत शिरायला एकच वेळ झाली आणि दोघांची दरवाजातच जबरदस्त टक्कर झाली.
तसे दोघेही डोक्याला हात लावत मागे सरकले. आई ग, अरे यार, तुझा नक्की प्रॉब्लेम काय? बघावं तेव्हा मांजरीसारखी आडवी येत असतेस. सॉरी, मी तुम्हाला बघितलंच नाही. एनिवेज, कशाला आली होतीस तू? पण त्याच्या प्रश्नावर आता काय उत्तर द्यावं तेच तिला कळेना. काम तर तिचं त्याच्याकडे काहीच नव्हतं. ती फक्त तिने नेसलेली साडी दाखवायला आली होती. पण ती त्याच्यासमोर उभी असूनही त्याने साधं तिला नोटीस सुद्धा केलं नव्हतं. याचं तिला थोडं वाईट वाटलं. ते म्हणजे मला पूजेसाठी बोलवायला आली होतीस का? हो, त्यासाठीच आले होते. येतच होतो ना मी, कुठे पळून थोडी जाणार होतो. त्याने तिला साफ इग्नोर केलं आणि क्रॉस करून पुढेही निघून गेला. पण 2च पावलं जाऊन तो जागीच थांबला. त्याने परत एकदा पुन्हा मागे वळून तिच्याकडे पाहिलं. तो पुन्हा चालत तिच्या जवळ येऊ लागला. तशा तिच्या त्या हिरमुसलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. पूजेनंतर कुठे बिझी आहेस का? नाही, मी कुठे बिझी असणार? गुड. मग पूजा संपल्यावर मला टेरेसवर येऊन भेटशील? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, पण एकांतात. ओके. आणि हो, मी तुला भेटायला बोलवलंय. हे त्या जीवा आणि दर्श या दोघांपैकी कोणालाही सांगायचं नाही. हे आपलं सिक्रेट असेल. इज दॅट क्लिअर? ओके. सी यू देन. बाय. तो तसाच फिरून निघून गेला. पण तो जाताच तिने मात्र आनंदाने स्वतःशी गिरकी घेतली. सरकार सरकार, तुम्ही खरंच खूप क्यूट आहात. आय लव्ह यू सरकार. खाली हॉलमध्ये पूजेची सगळी तयारी झाली होती. गुरुजी पूजा करत होते. बाकी सगळेजण देवासमोर हात जोडून बसले होते. तितक्यात सक्षमने घरात एंट्री घेतली. त्याला बघताच दुर्वाने थोडे डोळे मोठे केले. तो सकाळी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला होता. आईचा इशारा समजून घेत त्याने लगेच दोन्ही हातांनी कान पकडले. तिने त्याला लवकर आवरून पूजेला यायचा इशारा केला. तसा तो वर गेला आणि फ्रेश होऊन कपडे चेंज करून पुन्हा खाली येऊन सगळ्यांसोबत बसला. मामा, तुम्हाला जर धूप अगरबत्तीचा काही त्रास होत असेल ना, तर मला सांगा. हा, दम्याचे पेशंट आहात बाबा तुम्ही. आम्ही घालायचो पूजा आणि 13 दिवसांनी. शिवा हळूच पुढे झुकत दिवाकररावांच्या खोड्या काढत होता. त्याच्या बोलण्यावर त्यांनी लगेच रागात मागे वळून पाहिलं. तसं तो बोलायचाच थांबला. अरे, बघताय काय असे? मी तर तुमच्या काळजीपोटी बोललो ना. तुझी काळजी तुझ्या खिशात ठेव आणि चुपचाप बस. लय बेरकी आहे म्हातारं. वयाने 80 गाठलीये, पण तोरा काही कमी होत नाहीये याचा.
इथे सक्षम देवासमोर हात जोडून मनातच आशीर्वाद मागत होता. देवा, आय नो मी जे करणार आहे ते थोडं चुकीचं आहे, पण एक गोष्ट मला बाबांनी समजवली होती की कधी कधी चिखल साफ करण्यासाठी आपल्याला सुद्धा चिखलात आपले पाय खराब करावे लागतात. त्यामुळे आता मी सुद्धा त्या चिखलात उतरणार आहे, पण माझा इरादा चुकीचा नाहीये. मी जे करणार आहे त्याने माझं काम सुद्धा होईल आणि त्या मुलीची तिच्या घरच्यांपासून सुटका सुद्धा होईल. सो प्लीज मला आशीर्वाद दे. एका तासानंतर पूजा निर्विघ्नपणे पार पडली. माईंनी गुरुजींना त्यांचा शिधा आणि दक्षिणा दिली. तसे ते निघून गेले. जीवा आणि अंतराने खूप सारे फोटोज काढले. आता ट्रेडिशनल ड्रेस घातलाय म्हटल्यावर महिन्याभराच्या डीपीची आणि पोस्टची सोय झाली होती. अंतरा जरी जीवासोबत फोटो काढत असली तरी तिचं सगळं लक्ष ध्रुवकडे होतं. ध्रुव दर्श बरोबर काहीतरी बोलत होता आणि ती चोरट्या नजरेने त्याला निहाळत होती. त्याला कारणही तसंच होतं. आज त्याने कुर्ता पायजमा घातला होता आणि तो कमालीचा सुंदर दिसत होता. काय मग ध्रुव, अंतराने साडी नेसली आज, ती पण खास तुझ्यासाठी. मग तिला कॉम्प्लिमेंट देणार की नाही? कॉम्प्लिमेंट ना देणार ना दर्श. छान दिसते ती आज. क्या बात आहे ध्रुव. पोरीने साडी काय घातली, तू तर क्लीन बोल्ड झालास की. गुड गुड, प्रगती आहे म्हणायची. दर्श, जरा इकडे येतोस का रे? सगळ्यांना प्रसाद द्यायचाय. हो आई, आलोच. दर्श राधाकडे निघून गेला. ध्रुवने अंतराकडे पाहिलं. अंतराचं पण मध्ये मध्ये त्याच्याकडेच लक्ष होतं. तिने त्याच्याकडे बघताच दोघांची नजरानजर झाली. त्याने नजरेनेच तिला वर ये म्हणून इशारा केला आणि तो तिथून गायब झाला. जीवा, मी जरा वॉशरूमला जाऊन आले. अंतराने सगळीकडे नजर फिरवली. जो तो आपापसात मग्न होता. ते बघून तिने एक मोठा श्वास घेतला आणि ती सुद्धा तिथून गायब झाली. टेरेसच्या पायऱ्या चढताना तिच्या हृदयाची धडधड अगदी इन्फिनिटी लेवलला जाऊन पोहोचली होती. मनात नाना प्रश्न उभे राहिले होते. आजपर्यंत त्याने कधीच असं तिला एकांतात भेटायला बोलवलं नव्हतं. इव्हन सगळ्यांसमोर सुद्धा तो कधी तिच्याशी जास्त बोलायचा नाही. मग आजच त्याने आपल्याला असं एकट्यात का भेटायला बोलवलं, असा प्रश्न तिला पडला होता. पण आनंदही झाला होता. तो आपल्याबद्दल थोडा तरी विचार करतो. याच विचारात ती कधी टेरेसवर जाऊन पोहोचली तिला कळलं सुद्धा नाही. ती वर आली तर तो बाजूच्या कठड्याला टेकून तिचीच वाट बघत उभा होता. हॅलो कुणाल, लिसन टू मी. आपलं आंबेवाडीचं जे फार्म हाऊस आहे ना, ते क्लीन करायला सांग. तिथले लाईट्स, फॅन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही ते पण चेक करून घे. ओके सर. आणि हो,
त्या रूपाचा नंबर मला सेंड कर. ओके सर, लगेच पाठवतो. कुणालने फोन कट केला आणि सक्षमला रूपाचा नंबर सेंड केला. तुम्ही असं इथे का बोलवलं? तसं ध्रुवने हाताची घडी सोडली आणि तो चालत तिच्या दिशेने जाऊ लागला. पण तो जसा जसा जवळ येत होता तसं तसं तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. तिने साडीचा पदर हाताच्या मुठीत घट्ट आवळून धरला आणि त्याच्या येणाऱ्या पावलांकडे चोरट्या नजरेने बघू लागले. तो अगदी तिच्या समोर येऊन उभा होता. तसं तिने काही वेळासाठी स्वतःचा श्वास रोखून धरला. एकतर त्याचं असं जवळ उभं राहणं तिच्या पोटातल्या फुलपाखरांना बागडायला भाग पाडत होतं. दुसरं म्हणजे त्याची ती एकटक रोखलेली नजर तिला आता सहनच होत नव्हती. तू खूप सुंदर आहेस. तशी ती ब्लँक होऊन त्याच्याकडे बघू लागली. तू खूप सुंदर आहेस. स्वभावाने पण चांगली आहेस. इनोसंट आहेस. घरातल्या सगळ्यांना तू खूप आवडतेस. तशी ती अविश्वासाने त्याच्याकडे बघू लागली. त्याच्या तोंडून इतकं सगळं कौतुक म्हणजे तिच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. एकंदरीत तू एक परफेक्ट मॅरेज मटेरियल मुलगी आहेस. बट पर्सनली आय डोंट लाईक यू. आय मीन आय लाईक यू बट नॉट इन दॅट वे. तसं तिच्या डोळ्यातलं आश्चर्य क्षणार्धात दुःखात बदललं. चेहऱ्यावरची ती स्माईल एका क्षणात गायब झाली आणि ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघू लागली.